9 नाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ यांचा जन्म माशापासून कसा झाला हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. कथेप्रमाणे खूप वर्षांपूर्वी ब्रह्मदेवांचे वीर्य यमुना नदीमध्ये पडले. ते एका माशाने गिळले. त्या माशाच्या गर्भात एक दिव्य बालक वाढू लागले. काही काळानंतर महादेव माता पार्वतीला आध्यात्मिक ज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी यमुनेच्या काठी घेऊन गेले. महादेवांनी पार्वती मातेला 5 अत्यंत गुप्त मंत्र आणि योगाचे ज्ञान सांगितले. मात्र त्याच वेळी महादेवांना जाणवले की हे ज्ञान पार्वतीशिवाय अजून कोणीतरी ऐकत आहे. तेव्हा त्यांचे लक्ष नदीतील त्या माशाकडे गेले, ज्याच्या गर्भात ते दिव्य बालक होते. महादेवांनी पाहिले की त्या बालकाने केवळ मंत्र ऐकलेच नाही, तर त्यामागचा गूढ अर्थही समजावून घेतलेला आहे. त्या क्षणी त्या बालकाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. महादेवांना जाणवले की हा साधा जीव नाही, तर स्वतः कवी नारायणांचा अंश असलेला दिव्य आत्मा आहे. ते त्या बालकाला म्हणाले, बाळा, तुझा जन्म झाल्यानंतर तू बद्रिकाश्रमात जा. तेथे तुला श्री गुरुदेव दत्त पुढील दिव्य ज्ञान देतील. असे सांगून महादेव आणि माता पार्वती तेथून निघून गेले. काही काळानंतर त्या माशाने नदीच्या किनाऱ्यावर एक अंडे दिले. त्या अंड्यातून तेजस्वी आणि दिव्य बालकाचा जन्म झाला. एक कोळी त्या बालकाला देवदत्त रूप समजून घरी घेऊन गेला आणि प्रेमाने त्याचा सांभाळ करू लागला. त्या बालकाचा जन्म माशापासून झाला होता, म्हणून लोकांनी त्याला मच्छिंद्र असे नाव दिले. मच्छिंद्रने वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा केली, परंतु त्यानंतर त्याने संसाराचा त्याग केला आणि हिमालयाकडे प्रस्थान केले. तिथे त्याने कठोर तपश्चर्या केली. त्याच्या साधनेमुळे श्री गुरुदेव दत्त प्रकट झाले. महादेवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मच्छिंद्रनाथांना योग तत्वज्ञान, सिद्धविद्या आणि अनेक दिव्य ज्ञानांचा उपदेश केला. पुढे जाऊन हाच बालक नवनाथांपैकी एक महान योगी मच्छिंद्रनाथ मानला गेला, ज्यांनी कलियुगात धर्माची पुनर्स्थापना करून सिद्ध योगाचा प्रचार प्रसार संपूर्ण जगभर केला.